नमस्कार मित्रांनो, त्या दिवशी मी तुम्हाला हलवा मच्छीची रेसिपी दाखवली होती. आज आपण आलू वड्या करणार आहोत. त्याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आवडला तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला दिसतील. तर मित्रांनो, आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. ही अळूची पानं आहेत. ही थोडी काळी असतात, ती नसतात घ्यायची, ती रानातली असतात. ही थोडी व्हाईट सारखी दिसतात, ती पानं घ्यायची आणि ह्यांना खाज असू शकते. ती पानं चांगली 2-4 वेळा धुवून घ्यायची. आणि हे कोकमाचं पाणी केलेलं आहे. कोकम भिजत ठेवायचं आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं, जेणेकरून पानाला जी खाज असते ती लागणार नाही, घशाला खवखव नाही होणार. आणि हे त्याच्यासाठी वाटप केलेलं आहे. मिरची, अद्रक, लसूण, थोडंसं जिरं आणि ओवा, चव चांगली लागण्यासाठी हे त्याच्यात थोडंसं टाकायचं आहे. हळद, मिरची पावडर, मीठ आणि तीळ आपल्याला अळूवडे छान दिसण्यासाठी टाकायचं आहे. आणि हे आमचा मसाला, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितली होती कोकणी वाटप, सुका मसाला असतो हा थोडासा टाकायचा आहे त्याच्यात. आणि कुळदाचं पीठ, आम्ही कोकणातलं असल्यामुळे आम्ही कुळदाच्या पिठाच्या अळूवड्या करतो. बाकीची लोक बेसनच्या पिठाच्याही करतात, आम्ही कुळदाच्या पिठाच्या करतो. याच्यात चव छान लागते. तर हे सगळं आपली सामग्री आहे. आता जी सामग्री मी तुम्हाला दाखवली होती ती सगळी ह्याच्यात एकत्र करून मिक्स करायची. चमच्याने जास्त लवकर मिक्स होत नाही आणि एकजीव नाही होत, त्यामुळे आपण हातानेच ती मिक्स करायची. आणि मग नंतर मी आता तुम्हाला पानाला कसं लावायचं ते दाखवेन. हे बघा मित्रांनो, मिश्रण असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे. एका साईडला असं काही राहिलं नाही पाहिजे, त्यामुळे हाताने करायचं. हाताने व्यवस्थित ते मिक्स होतं. हे बघा मित्रांनो, असं पानांना चांगलं धुवून घेतलेलं आहे मी. आणि ते मी आता चॉपिंग पॅडवर घेतलं आहे. पोलपाटावर किंवा अजून कशावरही तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून लावायला सोपं पडेल असं. आणि जास्त पातळ थरही लावायचं नाही आहे, थोडं जाडसरच लावायचं आहे. आणि काही लोक बांधतात, पानं सुटतात, जसे की आपण वाफवायला ठेवलं की पानं सुटतात म्हणून बांधून ठेवतात. तसं बांधायची काही गरज नाही आहे. ती कशी लावायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, असं पूर्ण पानाला लावून घ्यायचं. मिनिमम 2 पानं घ्यायची. हे खालचं एक आहे आणि हे वरचं एक आहे, जेणेकरून अळूवडी जाड होईल. आणि जाड झाली तर ती खायलाही आपल्याला चांगली लागते आणि तळताना ती करपत नाही जास्त लवकर. अशी त्याची घडी करून घ्यायची. आणि त्याला जेवढ्या तुम्ही घड्या कराल त्या प्रत्येक घडीवर मसाला लावला पाहिजे. हे वाटप जे आपण बनवलं आहे ते असं प्रत्येक घडीला लागलं गेलं पाहिजे. मग ती पानं एकमेकांना चिपकत जातात आणि सुटत नाही, बांधायची गरज पडत नाही आपल्याला त्यांना. असं सगळीकडून त्यांना लावलं गेलं पाहिजे. हे बघा, ही लास्ट घडी आहे आपली. सगळीकडे मी ते वाटप लावलेलं आहे आणि त्याला असं चिपकवायचं. मग ती अजिबात तेलात वाफवताना वगैरे सुटणार नाही. हे बघा, व्यवस्थित त्याला चिपकवलेलं आहे आपण. आणि अशी जाळी असलेली चाळण घ्यायची, ज्याच्यातून आपण गहू वगैरे चाळत होती, आणि त्याच्यात वाफवायला ठेवायची. आणि खाली जे भांडं घेतलेलं आहे, पाणी आपण ठेवू, त्याच्यात कोकम टाकलेलं आहे, जेणेकरून आपलं भांडं काळं नाही होणार. आणि कोकमाची चवही, जी वाफ येईल त्याच्याने त्याची चवही पानांना छान येईल. आणि जी अजून काही खाज उरली असेल त्याच्यात, जसं की घशात खाताना काही लोक सांगतात की खवखवतं, ते नाही होणार. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळे रोल लावून घेतलेले आहेत. आता हे आपण वाफवायला ठेवणार आहोत. हे मित्रांनो, मस्त आलू वडे वाफवलेले आहेत. हे बघा, उकडलेल्या आलू वड्या अशा आपल्या साईजनुसार कट करून घ्यायच्या. आणि मग तव्यावरती तेलात त्याला फ्राय करायच्या. तव्यावरती करायच्या, कढईत डायरेक्ट टाकायच्या नाहीत भजीसारख्या. आपल्या आवडीनुसार तेलात आपण जिरं, राई आणि लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी पण देऊ शकतो, त्याच्याने टेस्ट अजून जास्त चांगली येते. हे बघा, असे तव्यावरती चांगले फ्राय करायचे, कुरकुरीत होईपर्यंत. छान कुरकुरीत होतात आलू वड्या. छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आलू वड्या.